पाटील साहेब जे कार्यकारी अभियंता PWD होते, शहर अभियंता महानगरपालिका जळगाव येथे निवृत्त झाले आणि आपल्या समाजकार्याचा वसा पुढे नेत आहेत. मी अध्यक्ष CG पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं. सर्वांना नमस्कार. वीर शिरोमणी क्रांतीसूर्य महाराणा प्रताप जयंती सन 2012 पासून आपल्या नाशिक शहरात सर्व राजपूत समाज संस्था व विविध मंडळी यांच्या वतीने व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. आज व्याख्यानमाला सन 2025 13व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आजच्या या व्याख्यानाचे उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीने करताना खूप आनंद होत आहे. आजच्या या व्याख्यानमालेत मी आपल्या सर्वांचे शब्दसमूहांनी सहर्ष स्वागत करीत आहे. सन 12 पासून आतापर्यंत विविध राजपूत समाज सामाजिक संस्था मंडळे यांच्या सहकार्याने अनेक नामवंत व्याख्यानांची विविध आरोग्य साहित्य कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक ऐतिहासिक अशा अनेक विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत. आजच्या दिनांक 6/6/25 व्याख्यानाची सुरुवात नारी शक्तीचा सन्मान म्हणून आपला सदैव अभिमान व आकर्षण असलेल्या देवळाली कॅम्प येथील सन्माननीय कर्नल सारिका गोडबोले मॅडम शिक्षण अधिकारी स्कूल ऑफ आर्टिलरी आणि आजचे अध्यक्ष डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी मॅडम साईबाबा हार्टकेअर इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर यांचे मी मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे. आपली व्याख्यानमाला 3 दिवस चालणारे आजचा प्रथम दिवस असून आजच्या प्रथम दिवसाच्या व्याख्यानाचे वक्ते माननीय कर्नल सारिका मॅडम असून त्यांचा विषय आदर्श नागरिक आणि राष्ट्र निर्माण या विषयावर ते आपल्याला प्रबोधन करणार आहेत. उद्या दिनांक 7/6/25 रोजी संस्कार या विषयावर माननीय श्री भाऊ पाटील त्र्यंबकेश्वर यांचे व्याख्यान आयोजित केलेले आहे आणि त्यासाठी अध्यक्षस्थानी माननीय डॉक्टर श्री प्रदीप कुमार देवरे भारतीय प्रशासन सेवा आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य हे असणार आहेत. दिनांक 8/6/25 रोजी प्रमुख वक्ते म्हणून माननीय श्री नितीन पाटील संस्थापक उत्तुंग भरारी ट्रेनिंग अकॅडमी हे सकारात्मक दृष्टिकोनाची अद्भुत शक्ती या विषयावर व्याख्यान देणार असून त्यासाठी अध्यक्षस्थानी माननीय डॉक्टर प्राध्यापक पुंडलिक देवरे माजी अधिष्ठाता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे असणार आहेत. या व्याख्यानमालेच्या आयोजनासाठी सर्व सन्माननीय माजी अध्यक्ष माननीय आशिषजी नाहर साहेब, जयदीपजी राजपूत, प्राध्यापक संजीवजी पवार, DR पाटील, महेंद्रजी राजपूत, सुनीलजी पवार, किरणजी खाबिया, नितीनजी गिराशे, जयदीपजी पवार, दिनेशजी पाटील, राजेंद्रजी चव्हाण, मिलिंदजी राजपूत यांचे विशेष सहकार्य लाभले असून त्यांना मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो व आभार मानतो. तसेच महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती, सर्व राजपूत समाज, विविध संस्था मंडळ यांचे सर्व आजी माजी पदाधिकारी यांचेही बहुमोल मार्गदर्शन व सहाय्य लाभलेले आहे. या सर्वांना मी धन्यवाद देतो व आभार मानतो. माझे प्रस्तावित भाषण संबोधतो. जय हिंद, जय राम, जय महाराष्ट्र. डॉक्टर पल्लवी अनिरुद्ध धर्माधिकारी ज्या रेडिओलॉजिस्ट कन्सल्टंट आहेत आणि श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट सेंटर ज्या कालिदास जोड आहे त्या संचालिका आहेत. मी मॅडमला विनंती करेल की आपण आपलं अध्यक्षीय मार्गदर्शन या आजच्या व्याख्यानमालेनिमित्त द्यावं. व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि इथे उपस्थित असलेले सगळे नागरिक, महाराणा प्रताप जयंतीच्या निमित्ताने तुम्ही मला इथे बोलावलंत हे मी माझं भाग्य समजते. महाराणा प्रताप शिवाजी महाराज यांची आठवण ठेवण्यासाठी हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. तुम्ही वेगळ्या वेगळ्या विषयांवर आणि त्यातून त्या राष्ट्राशी संबंधित म्हणजे ते अतिशय प्रखर राष्ट्रप्रेमी होते आणि त्यांची आठवण म्हणून अशी व्याख्यानमाला आयोजित करणं आणि असे विषय घेणं हा अतिशय चांगला उपक्रम आहे आणि मी तुमचे अभिनंदन करते. आपल्याला मेन भाषण ऐकायचं आहे त्याच्या आधी
डॉक्टर म्हणून मी 2 गोष्टी बोलेन. आज तुम्ही मला एक यशस्वी महिला म्हणून बोलावलं आहे, पण मी रेडिओलॉजिस्ट आहे, मी सोनोग्राफी करते आणि डॉक्टर आणि रुग्ण हे दोघंही कुठेतरी चुकतायत. जेव्हा आज आपला फिमेल फेटिसाइड हा जो विषय आहे किंवा स्त्रियांची जी संख्या आहे, आता जी शेवटची जनगणना झालेली होती त्याच्यात साधारण 900-950ला मुली असते, म्हणजे 1000 मुलं असतील तर 900-950 मुली असतात. हा एकदम चुकीचा रेशो आहे. म्हणजे निसर्गाप्रमाणे तो 1000च्या वर पाहिजे होता, जो ह्याच्यात नक्कीच कोणीतरी चुकतं आहे. आणि तुम्ही एक हे पाहिलं म्हणजे कुठे कुठे हा रेशो कमी आहे. मुंबईमध्ये कमी आहे, नाशिकमध्ये कमी आहे, ज्या मोठ्या सिटीज आहेत तिथे हा कमी आहे, जिथे तुम्हाला सोनोग्राफी अवेलेबल आहे, डॉक्टर अवेलेबल आहे आणि न्यूक्लिअर कुटुंब पद्धती आहे, ज्यांना खूप मुलं सांभाळायची नाही आहेत, अशा ठिकाणी हा कमी आहे. तुम्ही बांगलादेशात जा, तुम्ही श्रीलंकेत जा, तिथे हा रेशो चांगला आहे. तुम्ही आदिवासीच्या इथे जा, जिथे या फॅसिलिटीज अवेलेबल नाही, तिथे हा रेशो चांगला आहे. आज आपण आदर्श नागरिक आणि राष्ट्र बिल्डिंगसाठी जाणार आहोत, तर माझ्या मते आदर्श नागरिक होण्यासाठी आपण प्रत्येकानेच प्रयत्न करायला पाहिजे आणि हा रेशो नक्कीच सुधारायला पाहिजे शिक्षणाने आणि विचारांनी. आणि तुम्ही अशा व्याख्यानमाला घेऊन प्रत्येकापर्यंत पोहोचवून, म्हणजे तुम्ही सामाजिक कार्य करताच आहात, तर हे कार्य चांगलं झालं पाहिजे. आणि आपला रेशो आता जनगणना होणारच आहे लवकरात लवकर, त्याच्यात आपला हा रेशो चांगला असेल अशी आपण सगळेजण आशा करूया. दुसरी एक गोष्ट मी डॉक्टर म्हणून आणि स्त्री म्हणून सांगेन की जर घरातली स्त्री हुशार असेल, तिला जर सगळ्या गोष्टींचं आकलन असेल, तिचं जर आरोग्य चांगलं असेल, तर एका व्यक्तीमुळे घरातल्या सगळ्या लोकांचं आरोग्य, ती मुलांची व्यवस्थित काळजी घेईल, ती सासू सासऱ्यांची व्यवस्थित काळजी घेईल. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की फिजिकल काळजी घ्या, त्याच्यासाठी कदाचित लोक असतील, प्रत्येकाने आपली काळजी स्वतः पण घेते, पण जर तिला माहिती असेल स्वयंपाक काय करायचा, एक्सरसाइज किती केला पाहिजे, मुलांना कसं पुढे आणलं पाहिजे, त्यांनी किती झोप घेतली पाहिजे, ही जर कल्पना घरातल्या स्त्रीला असेल, तर ती एकटी स्त्री पूर्ण घराला हुशार बनवू शकते. आता तुम्ही जर डायबिटीस पाहिलं, आज 10% लोकांना डायबिटीस आहे, म्हणजे डायग्नोज झालेला डायबिटीस आहे. आज 100 कोटीच्या भारतामध्ये 10 कोटी लोकांना डायबिटीस आहे. तर त्यासाठी जर घरातून प्रयत्न केले की हा होऊ नये डायबिटीस. फॉर एक्झाम्पल डायबिटीस ज्यांना, म्हणजे आता जे पॅन्क्रियाजमध्ये सिक्रेशनच नाही झालं, तर तुम्हाला माहिती आहे डायबिटीस म्हणजे शुगर जास्त होते, ती लघवी वाटे बाहेर जाते, मग ते एक्सेस युरिन होते, भूक लागते आणि विकनेस येतो, एवढं सगळं करून. मग त्याच्यासाठी तुम्ही काय टेस्ट करता, तर HbA1c करता. तर म्हणजे सगळ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की वर्षातनं एकदा तरी हे HbA1c करायला पाहिजे. त्याच्यात काय असतं की जी शुगर असते एक्सेस झालेली, ती RBC म्हणजे रक्तातल्या ब्लड सेल्सला पकडून ठेवते. आणि त्याचं जर तुम्ही चेकिंग केलं की त्या हिमोग्लोबिनला किती शुगर झालेली आहे, तर तुम्हाला गेल्या 3 महिन्यामध्ये तुमची शुगर किती वर खाली झालेली आहे ते समजू शकतं. त्याच्यातनं तुम्ही प्री डायबेटिक लोक शोधू शकतात. म्हणजे अजून ज्यांना 10 कोटी, म्हणजे 10तनं 1 म्हणतोय आपण किंवा 10% म्हणतोय, हे तर डायग्नोज लोक आहेत. पण ज्यांना नाही आहे त्यांना सुद्धा आहे की नाही हे समजण्यासाठी या टेस्ट करायला पाहिजे. जर प्री डायबिटिक असतील तर तुम्ही चांगला एक्सरसाइज करायला पाहिजे. आता जर घरातनं नियमच लावून दिला की तुम्हाला दिवसातला 1 तास एक्सरसाइज करायलाच पाहिजे घरातल्या बाईनी, त्याच्याशिवाय मी जेवणच देणार नाही, तर सगळेजण हुशार होतील, सगळेजण आरोग्याचं काळजी घेतील. त्याच्यात तुम्ही किती एक्सरसाइज कराल, तर ॲटलिस्ट तर म्हणजे मॅडम वगैरे सांगतील तुम्हाला की किती एक्सरसाइज, त्या तर भरपूर एक्सरसाइज करत असाल, पण प्रत्येकाने ॲटलिस्ट 40 मिनिटं एरोबिक एक्सरसाइज करायला पाहिजे. एक 15 ते 20 मिनिटं मसल बिल्डिंग एक्सरसाइज करायला पाहिजे. वेट्स म्हणा किंवा योगा केला तरी सुद्धा त्याच्यात मसल बिल्डिंग एक्सरसाइज असतो. आणि प्राणायाम या गोष्टी करायला पाहिजे. आठवड्यातनं दिवसाला 45 मिनिटं म्हणजे साधारण 2.5 तास आठवड्याला तरी हा एक्सरसाइज केला पाहिजे. असा नियमच लावून दिला आपण घरामध्ये तर आपोआप सगळेजण एक्सरसाइजच्या मागे लागतील. तसंच जेवण बनवताना जर आपण एक प्रमाण पाहिलं की साधारण 50-60%
जेवणातला पार्ट कार्बोहायड्रेट्समधनं यायला पाहिजे, पण कुठले कार्बोहायड्रेट्स म्हणजे प्रोसेस नाही, शुगर किंवा ज्युसेस नाही, पण फ्रुट्स म्हणजे फळं. कधीच ज्यूस काढायचा नाही, तुम्ही फळं खा, तुम्ही होल व्हीटचं म्हणजे गव्हाचं मैद्याचं काही खाऊ नका, पण पोळी जरूर खा, वेगळ्या वेगळ्या मिलेट्स खा. म्हणजे मग ते निमाचे सुद्धा मिलेट्सवर बरेच प्रोग्राम्स असतात. हिथनं साधारण 50 to 60% डाएट आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्समधनं करायला पाहिजे. शक्यतो व्हाईट गोष्टी जसं शुगर किंवा मैदा या टाळायला पाहिजेत. साधारण 30% फॅटमधनं, फॅटला पूर्ण हे करू नका. वेगवेगळी तेलं पण आपल्या एंडोक्राईन हेल्थसाठी चांगले असतात. जरी कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थमध्ये थोडंसं त्याचं कमी महत्त्व असलं तरी जे एंडोक्राईन हेल्थ सगळे हॉर्मोन्स होण्यासाठी साधारण 30% कॅलरीज तुमच्या फॅटमधनं यायला पाहिजे. पण कुठलं फॅट, अनसॅच्युरेटेड, सॅच्युरेटेड हे न्यूट्रिशनिस्टकडनं समजावून त्याचा वापर करा. वेगळे तेलं वापरा, म्हणजे सूर्यफुलाचं वापरा, टन बाय टन वेगळं वापरा, म्हणजे कोल्ड प्रेस ऑइल वापरा, तळलेलं तेल परत वापरू नका. अशा ह्याच्यातनं एक 30% तुमच्या जेवणाचा पोर्शन यायला पाहिजे. आणि प्रोटीन्समधनं 20 to 30% यायला पाहिजे. आता हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण प्रोटीनला खूप दुर्लक्ष करतो. तर सगळ्या भाज्या म्हणजे ज्या प्रोटीन देणारे ज्या डाळी आहेत हे आहेत आणि फायबर देणार आहे, ह्याचं योग्य प्रमाण करून तुम्ही जरूर तुमच्या आहारामध्ये करा. जर तुमचं स्वास्थ्य चांगलं असेल तर आपण नक्कीच आदर्श नागरिक बनू शकतो. म्हणजे तुम्ही आता त्यांच्याकडे त्या फिट असतील तरच तुम्ही आर्मीत जाल किंवा तुम्ही काही कराल, तुम्ही 10-12 तास काम कराल. कधी जर तुम्ही फिट असाल तर आपण सगळेजण हे फॉलो करून डाएट, एक्सरसाइज, एक 7 ते 8 तासाची झोपेला कमी महत्त्व देऊ नका. आणि ऑफकोर्स व्यसनांपासून लांब राहा. आणि सगळेजण आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवून चांगलं नागरिक बनण्याचा प्रयत्न करू. आणि आता आपण मॅडमचं भाषण ऐकूया. तुम्ही मला इथे बोलावलं याबद्दल मी अतिशय आभारी आहे. जय हिंद.